नमस्कार मित्रांनो, आज समोर दिसणारी दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी पाहून अनेकांना आनंद होईल. पण या नदीकाठच्या शेतकऱ्याच्या मनात मात्र आनंदापेक्षा काळजीच जास्त आहे. या पाण्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते ती त्याची शेती, त्याचे कष्ट आणि त्याच्या संसाराची चिंता. कारण हीच नदी जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा हिरवीगार पिके काही क्षणात पाण्याखाली जातात. अनेक महिन्यांचा घाम, मेहनत आणि आशा एका पुरातून वाहून जातात. अशा वेळी हा शेतकरी आपल्या विश्वासू बैलांना सोबत घेऊन बैलगाडीतून निघतो. कधी शेत पाण्यासाठी, कधी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी, तर कधी फक्त आपल्या पिकांची अवस्था पाहण्यासाठी. त्याच्या चेहऱ्यावर हसू नसते, पण उद्याची आशा मात्र अजूनही जिवंत असते. कडक ऊन त्याला भासते, थंड वारा त्याच्या चिंता उडू शकत नाही आणि मुसळधार पाऊस त्याच्या डोळ्यातील स्वप्न वाहून नेतो. तरीही हा शेतकरी हार मानत नाही, कारण त्याला माहिती आहे थांबलो तर संसार थांबेल. आपण पावसाचा आनंद साजरा करतो, पण त्याच पावसामुळे एखाद्या शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट मातीमोल होतात, हेही लक्षात ठेवायला हवे. या मातीतल्या माणसाचा सन्मान करूया, त्याच्या कष्टाला सलाम करूया, कारण आपल्या ताटातील प्रत्येक घासामागे एका शेतकऱ्याचे अश्रू, घाम आणि संघर्ष दडलेला आहे. हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसून येते. जय जवान, जय किसान. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा ही माणसाची गरज सोडू नको. तुझ्या हाती आहे